नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका 2023 च्या दृष्टीने जे काही संभाव्य सराव प्रश्नसंच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत। आजच्या ही व्हिडिओमध्ये आपण संभाव्य सराव प्रश्नसंच 18 या ठिकाणी पाहणार आहोत। जसे की हा व्हिडिओ हा प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता संभाव्य सराव प्रश्नसंच 18 या ठिकाणी आपण पाहूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला या संभाव्य सराव प्रश्नसंच 18 मधील टॅमीफ्लू हे कोणत्या आजारावरील औषध आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या आजारावरील औषध आहे टॅमीफ्लू हे? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे स्वाइन फ्लू यावरील आजारावरील म्हणजे या आजारावरील औषध आहे। स्टार करून नोट डाऊन करून घ्या। पुढचा प्रश्न पहा, चहामध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो? बघा कोणता घटक असतो असा प्रश्न विचारण्यात आलेला बघा। तर बघा चहामध्ये कोणता घटक असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे टॅनिन। टॅनिन हे घटक चहामध्ये असतो। पुढचा प्रश्न पहा, स्टार करून नोट डाऊन करून घ्या। डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणता भाग डोळ्यांचा प्रामुख्याने आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे आयरिस। आयरिस हा भाग डोळ्याचा आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो। पुढचा प्रश्न, चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागात असते? तर बघा कोणत्या भागात असते, कशा पद्धतीचे प्रश्न या सराव प्रश्नसंचामध्ये घेण्यात आलेला आहे बघा। तर बघा चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागात असते? टोकाशी म्हणजे टोकाशी या भागात असते। पुढचा प्रश्न पहा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? असाही प्रश्न तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर 2023 या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतात। तर बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकाची संघटना स्थापन केली होती? अभिनव भारत या क्रांतिकारकाची संघटना स्थापन केलेली होती। पुढचा प्रश्न, हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा। डेक्कन सभेची स्थापना कोठे करण्यात आली होती? बघा सूक्ष्म पद्धतीने या सराव प्रश्नसंचामध्ये प्रश्न हे तुमच्यासाठी खास या अंगणवाडी पर्यवेक्षिका 2023 च्या दृष्टीने घेण्यात आलेला आहे। त्यामुळे व्हिडिओला एकदा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर बघा डेक्कन सभेची स्थापना कोठे करण्यात आली होती? पुणे या ठिकाणी डेक्कन सभेची स्थापना ही करण्यात आली होती। पुढचा प्रश्न, चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कुणी केले? तर बघा कुणी केलेलं आहे चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व? जयप्रकाश नारायण यांनी हे नेतृत्व केले आहे। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला? तर बघा कधी केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 1927 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे। पुढचा प्रश्न, बहमनी राज्याची स्थापना कुणी केली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुणी केलेली आहे बहमनी राज्याची स्थापना? हसन गंगू यांनी या राज्याची स्थापना केलेली आहे। पुढचा प्रश्न, चासकमान प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या तालुक्यामध्ये आहे चासकमान प्रकल्प? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे खेड। खेड या तालुक्यामध्ये चासकमान प्रकल्प आहे। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर बघा कोणता आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे तो आपल्या महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर बघा कोणता आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे शेकरू। शेकरू हा जो प्राणी आहे तो आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे। पुढचा प्रश्न पहा, जालना जिल्ह्यातून वाहणारी कुंडलिका नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या नदीची उपनदी आहे जालना जिल्ह्यातून वाहणारी कुंडलिका नदी? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे दुधना। दुधना ही जी नदी आहे ती जालना जिल्ह्यातून वाहणारी कुंडलिका नदी या नदीची उपनदी आहे। पुढचा प्रश्न,
कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये आहे कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे आसाम. आसाम या राज्यामध्ये कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. पुढचा प्रश्न पहा. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? असाही प्रश्न तुम्हाला येत्या अंगणवाडी पर्यवेक्षिका 2023 या परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? बघा, फ्रान्स या देशामध्ये हे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न. भौतिक शास्त्रातील 2021 नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणाला मिळाला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाला मिळालेला आहे भौतिक शास्त्रातील 2021 नोबेल पारितोषिक? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे सोकेरू मानेबो, क्लाउद हसेलमन, जॉर्जिओ पॅरिसी या सर्वांना भौतिक शास्त्रातील 2021 नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. भारत श्रीलंका यांचा सप्टेंबर 2021 मध्ये कोणता सराव पार पडला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणता सराव पार पडलेला आहे भारत श्रीलंका यांचा सप्टेंबर 2021 मध्ये? मित्र शक्ती हा सराव पार पडला आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी ड्युरंड कप 2021 कोणी जिंकला होता? तर बघा, कोणी जिंकला होता खालीलपैकी ड्युरंड कप 2021? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे FC गोवा यांनी ड्युरंड कप 2021 हे जिंकला होता. पुढचा प्रश्न. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकले होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या देशाने जिंकले होते टोकियो ऑलिम्पिक 2020 सर्वात जास्त पदके? अमेरिका या देशाने जिंकले होते. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाला म्हटले जाते स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा. 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे? 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी 21 वर्ष वयोमर्यादा असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न. शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण असतो शहराचा प्रथम नागरिक? महापौर हे कोण असतो? आपल्या शहराचा प्रथम नागरिक असतो. पुढचा प्रश्न पहा. भारताच्या घटनादुरुस्तीचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? तर बघा, कोणाला असतो भारताच्या घटनादुरुस्तीचा अधिकार खालीलपैकी? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे संसद याला असतो. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता कर राज्य शासन वसूल करू शकत नाही? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणता कर राज्य शासन वसूल करू शकत नाही? खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी आयकर हे राज्य शासन वसूल करू शकत नाही. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय स्तरावरील कृषी वित्त पुरवठा करणारी संस्था म्हणून कोण काम करते? तर बघा, कोण काम करत असते राष्ट्रीय स्तरावरील कृषी वित्त पुरवठा करणारी संस्था म्हणून? नाबार्ड ही संस्था काम करत असते. पुढचा प्रश्न पहा. अत्यंत आनंदाने विस्मयचकित होणे या अर्थाचा वाक्यप्रचार पुढील पर्यायातून शोधा. तर बघा, काय आहे या अर्थाचा वाक्यप्रचार? अत्यंत आनंदाने विस्मयचकित होणे या अर्थाचा. डोळे दिपणे हे काय आहे? या अर्थाचा वाक्यप्रचार आहे. पुढचा प्रश्न पहा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा, वाक्य काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, समजावून घ्या. आमची आई सुंदर स्वयंपाक करते या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचे आहे बघा. असेही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात, नीट काळजीपूर्वक पहा. खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे सकर्मक कर्तरी प्रयोग, म्हणजे आमची आई सुंदर स्वयंपाक करते या वाक्यातील प्रयोग आहे. पुढचा प्रश्न पहा. खंडन या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा. तर बघा, विरुद्ध शब्द कोणता होतो बघा खंडन या शब्दाचा? विखंडन हे काय आहे? खंडन या शब्दाचा विरुद्ध शब्द आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी विशेष नाम ओळखा. तर बघा, विशेष नाम काय आहे बघा ते ओळखायचे आपल्याला. भारत हे काय आहे? दिलेल्या ऑप्शन्सपैकी विशेष नाम आहे. पुढचा प्रश्न. एकाच काळात झालेल्या व्यक्ती म्हणजे टिंबटिंब. तर बघा, एकाच काळात झालेल्या व्यक्ती म्हणजे काय होतो बघा?
खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे समकालीन, म्हणजे एकाच काळात झालेल्या व्यक्ती म्हणजे समकालीन असा या ठिकाणी अर्थ होतो. पुढचा प्रश्न, वस्त्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर बघा काय होतो वस्त्र या शब्दाचा समानार्थी शब्द. वसन हे काय होतो वस्त्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न, शक्य क्रियापदाचे वाक्य ओळखा. तर बघा काय आहे शक्य या क्रियापदाचे वाक्य. मला सूर्याकडे पाहते या शक्य या क्रियापदाचे वाक्य आहे. पुढचा प्रश्न, अंतरात्मा या शब्दाची संधी ओळखा. तर बघा काय होतो अंतरात्मा या शब्दाची संधी. अंतर अधिक आत्मा हे काय आहे अंतरात्मा या शब्दाची संधी आहे. पुढचा प्रश्न, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर बघा वाक्य काय बघा अगोदर, या गावात बरेच नारद आहेत. या ठिकाणी नारद हे काय आहे अधोरेखित शब्द आहे. या शब्दाची जात आपल्याला ओळखायचे बघा. सामान्य नाम हे जात आहे. पुढचा प्रश्न, समाजात समता नांदावी असे म्हणणारा यासाठी खालीलपैकी कोणता समूहदर्शक शब्द योग्य ठरेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणता समूहदर्शक शब्द योग्य ठरेल. समाजात समता नांदावी असे म्हणणारा, साम्यवादी हे समूहदर्शक शब्द योग्य ठरेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य शब्द ओळखा. तर बघा अयोग्य शब्द कोणता आहे बघा. भ्रमर, अली, अलिद, मधुप त्यापैकी आपल्याला अयोग्य शब्द ओळखायचे बघा. अलिद हे काय आहे अयोग्य शब्द आहे. पुढचा प्रश्न, ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारचा आहे ई हा स्वर. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे रस्व. रस्व या प्रकारचा ई हा स्वर आहे. पुढचा प्रश्न, खालील क्रियापदापैकी साधित क्रियापद ओळखा. तर बघा कोणता आहे खालील क्रियापदापैकी साधित क्रियापद. पाणवले हे काय आहे साधित क्रियापद आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. तर बघा वाक्य काय बघा या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचं बघा. सचिन रात्री अभ्यास करून झोपतो या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचे बघा. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे झोपतो हे काय आहे या वाक्यातील क्रियापद आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा. तर बघा वाक्य काय बघा मराठी व्याकरणावर आधारित बरेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात बघा. ती खूप हळूहळू लिहिते या वाक्यातील आपल्याला क्रिया विशेषण ओळखायचे बघा. हळूहळू हे काय आहे क्रिया विशेषण आहे. पुढचा प्रश्न, वाक्य ओळखा. तर बघा वाक्य काय बघा याही प्रश्नामध्ये, तुम्हास असेच समृद्धीचे दिवस येवोत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील दिवाळीला असे समृद्धीचे दिवस येवोत. तर बघा या ठिकाणी या वाक्यामध्ये आपल्याला वाक्य ओळखायचं आहे बघा कोणतं आहे विध्यर्थ वाक्य आहे. पुढचा प्रश्न, राम गणेश गडकरी यांनी कोणत्या टोपण नावाने लेखन काम केले. तर बघा कोणत्या टोपण नावाने लेखन काम केलेलं आहे राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज या नावाने लेखन काम केले आहे. पुढचा प्रश्न, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणते नाम आहे प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे. पुढचा प्रश्न पहा, खालील कोणत्या शब्दात व्यंजन संधी लाभली आहे. तर बघा कोणत्या शब्दामध्ये व्यंजन संधी लाभलेला आहे. खाली दिलेल्या शब्दामध्ये सज्जन या शब्दामध्ये व्यंजन संधी लाभली आहे. पुढचा प्रश्न, सर्व मुलांचे 10चे गट करा या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तर बघा या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आहे बघा सर्व मुलांचे 10चे गट करा पृथकत्व वाचक या विशेषणाचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न, प्रक्षिप्त या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. तर बघा प्रक्षिप्त या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा आपल्याला पर्याय निवडायचा आहे बघा. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे मूळ ग्रंथात नंतर टाकलेला मजकूर हे काय आहे प्रक्षिप्त या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी देशी शब्द ओळखा. तर बघा दिलेल्या ऑप्शन्स पैकी देशी शब्द कोणता आहे ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे बघा. रेडा हे काय आहे देशी शब्द आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द ओळखा. तर बघा उपसर्ग साधित शब्द कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भरजरी हे काय आहे उपसर्ग साधित शब्द आहे. पुढचा प्रश्न, हे कोणीही कबूल करील या वाक्यातील उद्देश कोणते. तर बघा कोणते आहे या वाक्यातील उद्देश हे कोणीही कबूल करील या वाक्यातील कोणीही हे काय आहे या वाक्यातील उद्देश आहे. पुढचा प्रश्न,
खालील दिलेल्या शब्दातून नपुसकलिंगी शब्द ओळखा. तर बघा कोणता आहे नपुसकलिंगी शब्द खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी. सोने हे काय आहे नपुसकलिंगी शब्द आहे. पुढचा प्रश्न. पाण्याची एक टाकी 1560 रुपयास खरेदी केली होती, ती 1716 रुपयास विकली, तर शेकडा नफा अगर तोटा किती झाला. बघा गणितावर आधारित असेही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. 10% नफा म्हणजे होईल. पुढचा प्रश्न. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौ सेंटीमीटर आहे, तर त्रिज्या किती. तर बघा त्रिज्या किती आहे त्या चौ सेंटीमीटर क्षेत्रफळाचे एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 असेल तर 28 सेंटीमीटर इतका असेल. पुढचा प्रश्न पहा. 10,9 दराने 8,000 रुपयाचे 3 वर्षाचे व्याज किती. तर बघा 2160 रुपये इतका व्याज आहे. पुढचा प्रश्न. राजेशचे 15 वर्षापूर्वीचे वय 20 होते, तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल तो 25 वर्षांनी 60 वर्षाचा होईल. पुढचा प्रश्न. एका त्रिकोणाचा पाया 10 सेंटीमीटर आणि उंची 4 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ सेंटीमीटर आहे. तर बघा त्याचे क्षेत्रफळ किती चौ सेंटीमीटर आहे 20 चौ सेंटीमीटर आहे. पुढचा प्रश्न पहा. स्वातंत्र्य पारतंत्र्य तर टिंब दुही. तर बघा काय होतो या ठिकाणी टिंब जागी ऐक्य. ऐक्य हे काय आहे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. 100 रुपये किमतीचे 6000 रुपयाचे भाग हे बाजार भाव 105 रुपयाप्रमाणे विकले तर किती रुपये मिळतील. तर बघा किती रुपये मिळतील 6300 रुपये इतके मिळतील. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. एका मैदानात पुरुष खेळाडू व महिला खेळाडू यांचे गुणोत्तर 481 आहे, तर खालीलपैकी कोणती संस्था एकूण खेळाडू संख्या दर्शवते. तर बघा एकूण खेळाडू संख्या दर्शवते 85 इतकी एकूण खेळाडू संख्या दर्शवते. पुढचा प्रश्न. खालील अक्षर मालिकेतील पुढील अक्षरे कोणती. तर बघा ABEFAIJMNQR तर प्रश्नचिन्ह. तर बघा यू आणि व्ही हे काय आहे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती. तर बघा कोणती आहे 16 25 36 49 64 तर प्रश्नचिन्ह. या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती आहे बघा 81 ही जी संख्या आहे ती प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे. पुढचा प्रश्न. 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणता वार असेल तेव्हा मंगळवार असेल. पुढचा प्रश्न. 200 पासून 400 पर्यंत 2 हा अंक फक्त एकदाच असणाऱ्या संख्या किती. तर बघा किती आहेत फक्त एकदाच असणाऱ्या संख्या 99 संख्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझर किंवा मुख्य सेविका 2023च्या दृष्टीने संभाव्य सराव प्रश्नसंच 18 हे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. परीक्षा ही लवकरात लवकर होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे आपल्याला कमेंट होते की परीक्षा नेमकं कधी होणार आहे. केलेला अभ्यास देखील आम्हाला विसरलेला आहे, परंतु अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवा जेणेकरून या 2023 मध्ये नक्कीच तुम्हाला ती पोस्ट काढायची आहे. तुम्हीच सुपरवायझर होणार आहात या उद्देशाने या हेतूने तुम्ही अभ्यास करा. अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुनश्च एकदा आमच्या सर्व कुटुंबाकडून तुम्हाला तुमच्या सर्व परिवाराला दीपावलीच्या लक्ष व हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्षामध्ये येणाऱ्या नवीन वर्षामध्ये नक्कीच तुम्हाला काहीतरी मिळणार आहे. आपल्या स्टडी पॉइंट यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व परीक्षेसाठी देखील खूप खूप शुभेच्छा. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.